आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। ऐतिहासिक माणगाव शाळेचे जतन व संवर्धन होणार। जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत यांची भरघोस निधीची देण्याची ग्वाही। हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील ऐतिहासिक जिल्हा परिषद शाळेच्या जतन, संवर्धन व पुनर्बांधणी संदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शिल्पा शशिकांत खोत यांनी नुकतीच शाळेची पाहणी केली। सन 1920 मध्ये राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या ऐतिहासिक माणगाव परिषदेच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शाळेत वास्तव्य झाले होते। त्यामुळे ही वास्तू सामाजिक परिवर्तन, समता आणि शिक्षणाच्या इतिहासाची महत्त्वपूर्ण साक्षीदार मानली जाते। पाहणी दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शिल्पा खोत यांनी माणगावचा मला अभिमान आहे, या ऐतिहासिक शाळेच्या जतन व विकासासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरघोस निधीची तरतूद केली जाईल असे सांगितले। यावेळी रुई जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे यांनी ऐतिहासिक वास्तूच्या पुनर्बांधणीबाबत आपले विचार मांडले। रुकडी जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे यांनी माणगाव परिषदेचा संपूर्ण इतिहास जतन करून तो भावी पिढ्यांसमोर मांडण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले। कार्यक्रमात योगेश संधी यांनी सूत्रसंचालन करत ऐतिहासिक शाळेच्या विकासासाठी प्रस्तावित आराखड्याची माहिती दिली। त्यांनी सांगितले की माणगावची ही शाळा केवळ शैक्षणिक इमारत नसून सामाजिक परिवर्तनाचा आणि ऐतिहासिक वारशाचा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे। त्यामुळे या वास्तूचा विकास आधुनिक शिक्षण केंद्र या संकल्पनेवर आधारित असावा। प्रस्तावित आराखड्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वास्तव्यास असलेली वर्गखोली मूळ स्वरूपात जतन करण्यात यावी। त्यासाठी जुन्या इमारतीतील दगडांचा पुनर्वापर करून ऐतिहासिक स्वरूप अबाधित ठेवावे। तसेच सन 1920च्या माणगाव परिषदेची माहिती देणारे स्मृतिचित्र संग्रहालय, राजर्षी शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रदर्शन दालन, ऐतिहासिक दस्तऐवज, छायाचित्रे आणि माहिती फलक उभारण्यात यावेत। याशिवाय इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वर्गखोल्या, स्मार्ट बोर्ड सह संगणक विभाग, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमासाठी जुन्या मंचाचा विकास करून त्या मंचाला माणगाव परिषदेचे जनक आप्पासाहेब पाटील यांचे नाव देण्याची सूचना करण्यात आली। परिसर विकासामध्ये नवीन राष्ट्रीय ध्वजस्तंभ, प्रशस्त क्रीडांगण, वृक्ष संवर्धन क्षेत्र आणि पिंपळ वृक्षांची लागवड यांचाही समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। नवीन ऐतिहासिक वास्तूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणगाव परिषद स्मारक विद्यालय किंवा राजर्षी शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वारसा विद्यालय असे नाव देण्याचेही प्रस्ताव मांडण्यात आला। यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन मॅडम, माजी आमदार राजू आवळे, जिल्हा परिषद सदस्य सारिका यशवंत नांदेकर, सौ शीतल यादव, सौ श्रद्धा गायकवाड, सौ विद्या पाटील, वर्षा सावर्डेकर, सोनाली सावंत, कुमार कांबळे, पंचायत समिती सभापती अश्विनी विराजे, उपसभापती संतोष कांबळे, पंचायत समिती सदस्य मिनल मगदूम, गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी, माणगावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच बौद्ध समाजामधील अमोल कांबळे, जिनगोंडा पाटील, आय मुल्ला, जाकीर भालदार, बताश कामत, शिवगोंडा पाटील, अनिल कांबळे, पत्रकार शिरीष मधाळे, RJ पाटील, नंदकुमार शिंगे, नितीन गवळी, अभिषेक मगदूम, भिकाजी शिगे, राहुल कांबळे, विलास कांबळे, धनपाल गवळी, बाबासो कांबळे, अनिल चव्हाण, सतापा बिराजे, मुरलीधर कांबळे, सागर संधी, सागर सोनुर्ले तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ऐतिहासिक वारशाचे जतन आणि आधुनिक शिक्षणाची सांगड घालणारा हा प्रकल्प साकार झाल्यास माणगावच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच सामाजिक व ऐतिहासिक जाणीवांची प्रेरणा मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। SM मराठी न्यूज प्रतिनिधी योगेश संधी। याचा आम्ही प्रयत्न करू आणि आपण वास्तूवरून की माणगाव गावाला आणि आजूबाजूच्या सर्व गावांना त्या वास्तूचा अभिमान वाटला पाहिजे अशी आपण वास्तू उभारू। आज माणगावच्या या पवित्र आणि ऐतिहासिक भूमीवर विशेषतः ऐतिहासिक प्राथमिक शाळेला भेट देताना मला अत्यंत अभिमान वाटत आणि आनंद होतो। आजच्या भेटीत उपस्थित CEO जास्मिन मॅडम, उपाध्यक्ष तानाजी, मला विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर स्मारक आणि शाळा कशी उभा करता येईल ते प्रामुख्याने तुम्ही बघावं। मी माणगाव गावाचं तुम्हाला सांगू इच्छितो की माणगाव गाव हे ऐतिहासिक गाव आहे।
त्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज या गावामध्ये यांची समता परिषद झाली होती. म्हणून आपण या गावाला मनसोक्तपणे या गावाचा विकास केला पाहिजे. आतापर्यंत विकास झाला, इथून पुढेही त्याच्यात दुप्पट विकास होणार आहे. म्हणून प्रामुख्याने या गावची माझी पहिली विनंती आहे की तुम्ही जिल्हा परिषदेची शाळा हेरिटेजसारखी तुम्ही बांधावी, जेणेकरून नवीन पिढीला महापुरुषांचा विचार आपण चांगल्या पद्धतीने त्यांना समजून सांगता येण्यास मदत होईल. आणि आपण हे काम केला तर हे आमच्यासाठी एक तीर्थक्षेत्र डेव्हलप झाल्यासारखी आमची भावना होईल. आणि प्रामुख्यानं तुम्ही प्रायोरिटीनं रस्ते गटरी हे होत राहतात. साहेब आंबेडकरांच्या जयघोषात ती शाळा लवकरात लवकर उभी करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. आपण सर्वजण इथं आलात, अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सभापती, पंचायत समिती सदस्य, सभापती सर्व म्हणजे जिल्हा परिषद सदस्य. काहीही करायचं नाही. माझं एक मत आहे की मी जिल्हा परिषद सदस्य आहे. माझा वैयक्तिक जिल्हा परिषदच्या जनरल बॉडीमध्ये राहुल ज्या विषय मांडला ते 50 लाख रुपये मंजूर केले म्हटलं. आम्ही सर्व सदस्यांनी 2 कोटी रुपये आपण अध्यक्षांना विनंती केल्या. 2 कोटी रुपयामध्ये चांगल्या पद्धतीचे स्मारक व्हावं, ती शाळा व्यवस्थित व्हावी. मग यासाठी तरतूद कशी केली पाहिजे. मग मी त्यांना विनंती केली. आम्ही 11 जिल्हा परिषद सदस्य आहे. आमचे 4-4 लाख रुपये 44 लाख रुपये होतात. समाज कल्याणचे सभापती गायकवाड मॅडम आहेत, त्यांनाही विनंती केली आपल्या शेष फंडाच्या हेड मधून तुम्ही 40 लाख रुपये तरतूद करा. असं 144 लाख रुपये होतील. ज्या वेळेस अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती 4 असे 6 जणांचे 5-5 लाख रुपये दिले तरी 530 1,20,00,000 रुपये इथंच व्हावं होतं. आणि आमचे पंचायत समितीच्या सभापती असतील 9 सभापती त्यांनी घातलं तरी सुद्धा राज्य शासन त्यांनी दिलंच. पण आमची जबाबदारी म्हणून आपण हा विषय संपवायचा आहे. आणि राहुल जशी इच्छा आहे 14 एप्रिलला ते उद्घाटन व्हावं. मी म्हणतोय 10 एप्रिलला ते उद्घाटन करून टाटा माटात हे शाळा उभारली पाहिजे हा विश्वास व्यक्त करतो. आणि आमची पत्र आम्ही सर्व जिल्हा सदस्य आज वाडा बुधवार शुक्रवारी आमची सर्व सोनेची पत्र 11 तुमच्या हातामध्ये सुपूर्द करतो. तुम्ही त्या कामाची सुरुवात करावी आणि 15 दिवसामध्ये त्या पायाभरणी करावी आणि ती शाळा चांगल्या प्रकारे लोकांना बाबासाहेब कुठे राहिले होते, बाबासाहेब खरे तिथे राहून गेले अशी वास्तू बनवावी अशी माफक अपेक्षा व्यक्त करतो. आणि माणगाव नगरीतर्फे आणि रुग्णीचे जिल्हा परिषद सदस्य, सर्व जिल्हा परिषद सदस्य, रुग्णीचे जिल्हा परिषद सदस्य सर्वांना तर्फे तुम्ही सर्व आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही सर्व आलात. सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती आणि इथले शुद्ध जनता त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ते वास्तू 10 एप्रिलला पूर्ण होईल हा विश्वास बाबासाहेबांच्या चरणी व्यक्त करतो. आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद.